एक मोठी बातमी आहे डोंबिवलीमधून। डोंबिवलीमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये वन विभागाने कारवाई केली। सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये विदेशी प्राण्यांना डांबून ठेवल्याचं समोर आलेलं आहे। वन विभागाच्या छाप्यामध्ये अनेक विदेशी प्राण्यांची आता सुटका करण्यात आलेली आहे। विदेशी साप, सरडे, कासव आणि चिंपांजी माकडांची सुद्धा या ठिकाणी तस्करी केली जात होती। या प्रकरणामध्ये पोलिसांनी फैजान खान या आरोपीच्या विरोधात वन विभागाच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला असून फैजान सध्या फरार आहे। सुरेश काटे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सुरेश, नेमकी काय कारवाई करण्यात आली आणि हा जो आरोपी फरार आहे तो नेमका कोण आहे? अमोल, काल ठाणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक हाय प्रोफाईल सोसायटी डोंबिवलीमध्ये ही कारवाई केलेली आहे। वेगवेगळ्या जातीचे प्राणी जे आहेत त्यांनी एका रूम मध्ये डांबून ठेवले होते। साप असतील, कासव असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे प्राणी त्या ठिकाणी त्यांनी ठेवले होते। त्यामध्ये एक लाभदायक किंवा त्यापासून काही फायदा होईल अंधश्रद्धा या सगळ्या कारणांसाठी ते त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आले होते आणि त्यांची तस्करी जी आहे ती त्या ठिकाणी होत असल्याची माहिती वन विभागाला समजल्यानंतर ठाणे वन विभागाने काल त्या ठिकाणी जाऊन छापा मारला आणि त्या छाप्यामधून जवळपास करोडो रुपयांचे कासव आणि वेगवेगळ्या प्रजातीचे जे प्राणी जे आहेत ते त्यांनी हस्तगत केलेले आहेत आणि जो आरोपी त्या ठिकाणी मिळून आलेला नाही तो फरार झालेला आहे। मग त्याचा आता सध्या शोध सुरू आहे। अमोल, सुरेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।